सो हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर फायनली माझं 21 दिवसाचं चॅलेंज आहे ते संपलेलं आहे. आज 21 दिवस झाले माझ्या चॅलेंजला. तर चला मी तुम्हाला सांगते आता काय फरक झाला मला 21 दिवसामध्ये आणि मी काय फॉलो केलं हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर सांगितलंच. पण जे छोटे छोटे टिप्स आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे. कारण वजन कमी करायचं म्हटलं ना तर छोटे छोटे टिप्स फॉलो करूनच आपल्याला त्याचा फायदा होतो. तर चला मी तुम्हाला सांगते आता मी काय काय केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं नाही का, तुम्हाला आधी दाखवते माझं वजन इथे दाखवते. मी सकाळीच उठले आणि आज नाही का रविवार होता आणि प्लस मला उठायला उशीर झाला होता आणि त्याच्यात रविवार म्हटल्यावर नाही का मला थोडंसं असं वाटलं की नाही आज नाही का एक्सरसाइज जरा स्टॉप करू म्हणून आज मी सकाळी नाही का एक्सरसाइजला ब्रेक दिला होता. प्लस मी सांगितलं होतं चहा मी बंद केली तर आज नाही का थोडीशी चहा पण घेतली होती मी. कारण मला रिझल्ट चांगला भेटला होता. तर इथे बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवते माझं वजन नाही का पहिलं किती होतं आणि आता किती आहे. तर चांगले मला 3 ते 3.5 किलोचा मला फरक जाणवला आहे. तर आता वजन कमी करायचं म्हणलं तर आता या पहिल्या महिन्यात नाही का जरा हार्ड जाणार होतं वजन कमी करणं आपल्याला. तर ठीक आहे, मला 3 किलोचा फरक चांगल्या प्रकारे जाणवला मला असं वाटतंय आता. तर मला वाटत नव्हतं 3 किलो होईल म्हणून, कारण नाही का मी याच्या आधी पण घेतलेलं होतं आणि जेव्हा ती रुटीन फॉलो केली होती तशीच ह्यावेळेसुद्धा मी रुटीन फॉलो केली होती. पण 3 किलो झालं ना मला भारी वाटलं. कारण कसं आहे हळूहळू आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. आणि जेव्हा वजन कमी करतो ना आपण तेव्हा पहिल्या महिन्यात कोणाला चांगला प्रकारे रिझल्ट दिसत नाही आहे. तर मला 3 किलोचा रिझल्ट दिसला तो खूप चांगल्या प्रकारे दिसला आहे. तर तुम्ही बघू शकताय मला चांगल्या प्रकारे रिझल्ट झाला आहे. तर मी तुम्हाला सांगते आता जेव्हा मला गोड खायची इच्छा होत होती किंवा असं चटपटीत खायची इच्छा होती तर मी तेव्हा काय करत होते तुम्हाला दाखवते. तर मला जर असं वाटलं ना काहीतरी खावं तर मग मी काय करायचे 4-5 वाजता नाही का मला चहाची तलफ व्हायची. तर त्यावेळेस मी नाही का अशा फुटाणे आणून ठेवलेले आहे एकदा घरात. तर मग मला कधी वाटलं ना खावायचं काहीतरी तर मग मी असे फुटाणे घेऊन खायचे. प्लस नाही का मी घरात नाही का फळं वगैरे हमेशा आणून ठेवत होते. ॲपल, मला तर ॲपल आवडतात फळामध्ये तर मी ॲपल आणून ठेवायचे. मला भूक लागल्याच्या नंतर किंवा असं वाटलं काहीतरी खावं तर मग मी नाही का ॲपल खायचे. पहिलं कसं मला भूक लागल्याच्यानंतर मी नाही का चहा बनवायचे किंवा मॅगी खायचे किंवा आमच्या दुकानजवळच आहे तर मग मी लगेच काहीत ना काही तिथून खायला आणायचे. तर मी ते बंद केलं आणि त्याच्या जागी नाही का फ्रूट वगैरे खायला चालू केले. प्लस मला नाही का काकडी गाजर खायला पण आवडतं. ते पण मी काढून वर असे ठेवायचे की मग मला खावंसं वाटलं की मग येतं जातं मी हेच खायचे. दुसरं असं आता समजा कसं वर बिस्किट वगैरे असं मी अशा गोष्टी कधी कुठे ठेवल्या नाही तर, कारण मग माझं मन व्हायचं त्याला खायला. म्हणून मग मुलांचं जे खायचं आहे ना मी ते झाकून ठेवायचे की माझं मन होऊ नये मी खावं म्हणून. आणि मग ज्या मला हेल्दी आहेत गोष्टी मी त्या अशावर ठेवायच्या जेणेकरून माझं मन त्याला म्हणजे खायचं जरी इच्छा झाली तर मग मी तेच खायचे. तर मग आणि प्लस सगळ्यात मोठी गोष्ट मी नाही का माझ्या फ्रीजमध्ये हमेशा ताक ठेवायचे. मला ताक प्यायला ना खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. तर ते पण मी हे पिल्याच्या नंतर ना मला चटपटीत असं काही खावं असं वाटत नव्हतं. आणि हे ताक जे आहे ना प्लेन ताक आहे म्हणजे मसाला ताक वगैरे नाही आहे ते. आणि प्लस लयच भूक लागल्यासारखी झाली, आता काय खावं ते कळलं नाही. तर मग मी काय करायचे ब्लॅक टी घ्यायचे आणि ब्लॅक टीमध्ये नाही का लिंबू 2-3 थेंब त्याच्यात टाकायचे आणि ते घ्यायचे. तर आता काल काल एकदा मी तूप टाकलं होतं ब्लॅक टीमध्ये तर ते पण मला चांगल्या प्रकारे लागले. पण मी नाही का त्याच्यामध्ये लिंबू टाकून पिलं ना तर मला नाही का भुकेची कमतरता कमी जाणवायची. मग त्याच्यासाठी नाही का मला जे काही लागतं ना मी ते सगळं आणून असं वर ठेवत होते. आणि मग हे छोटे छोटे जे बदल आहेत ना तेच फॉलो करून मी हे 3 किलोचं वजन कमी केलेलं आहे 21 दिवसामध्ये. आणि आता असं नाही बरं का की 21 दिवस झाले तर मग आता मी वजन कमी करणं थांबवणार आहे. कारण नाही का माझं एकूण 80 किलो वजन होतं. तर मला नाही का कमीत कमी 20 तरी किलो वजन कमी करायचं आहे. तर असं म्हणते आता ह्या महिन्यात 3 किलो वजन कमी झाले तर हीच रुटीन पुढच्या महिन्यात पण पूर्ण फॉलो केली तर अजून 3 ते 4 किलो तरी कसं तरी कमी होईल. तर कमीत कमी मला नाही का 20 kg तरी वजन कमी करायचं आहे. आणि जी ही माझी रुटीन आहे ना ती मी कंटिन्यू ठेवणार आहे जशी आहे तशीच. तर सकाळी उठून मी तुम्हाला माहिती आहे अर्धा तास पाऊण तास मी नाही का एक्सरसाइज करते. जी रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केली ती रुटीन माझी सेमच राहणार आहे. फक्त डायटिंगमध्ये वेगळं खाण्यात वगैरे काही वेगळं घेसेल म्हणजे फक्त डाईटचंच. तर सोयाबीन वगैरे असं काहीतरी वेगवेगळं ते घेत जाणार आहे मी. पण बंद नाही करणार, माझी डेलीची रुटीन जशी आहे तशीच राहणार आहे.
फक्त 21 दिवसाचा आज चॅलेंज संपलेलं आहे. तर वजन कमी करण्याची जी प्रोसेस आहे माझी ती संपलेली नाही आहे, ती मला कंटिन्यू ठेवायची. कारण मला प्रॉपर 60 kg तरी मला वजन पाहिजे, जेणेकरून वजन माझी जेवढी व्यवस्थित दिसेल अशी. तर हे जे छोटे छोटे बदल आहेत ना, हेच मी माझ्यामध्ये केले. साखर मी पूर्ण विसरून गेले होते. 21 दिवसात मी एकदाहीच साखर घेतली नाही. तुरळक असं आठवतं 1-2दा मी घेतली असेल, म्हणजे चायमध्ये साखर घेतलेली. आणि साखरेचं प्रमाण म्हटलं तर चहातच येतं शक्यतो, दुसऱ्या काय पदार्थाचं साखर तर मी खात नाही आहे. आणि गोड पदार्थ म्हटल्यावर तर आधीच मला गोड म्हटलं की जास्त आवडत नाही, लिमिटमध्येच खात असते मी गोड. तर त्याच्यामुळे मग माझ्या घरात का जास्त गोड नाही. पण चटपटीत म्हटलं तर आलंच जाते माझ्या घरात. पण त्याच्यातून सुद्धा मी सगळीकडे दुर्लक्ष केलं, चटपटीत वगैरे. परत चिकन वगैरे, आता चिकन खाणं काय वाईट नाही आहे, पण त्याची खायची सुद्धा पद्धत वेगळी आहे. आपण म्हणतो वजन कमी करण्यासाठी चिकन बंद करायचं का, तर चिकन बंद नाही करायचं, फक्त त्याची खाण्याचं आपलं प्रमाण माहिती पाहिजे. आणि प्लस बॉईल केलेलं बिना मिठाचं खाल्लं तर त्याच्यातून प्रोटीन भरपूर आपल्याला भेटतं, म्हणून आपण चिकनसुद्धा खाऊ शकतो डाएटमध्ये, असं काही नाही. पण माझ्या घरात नाही का मसाल्यामधलं चिकन म्हणलं जातं, ग्रेव्हीमधलं, तर म्हणून मी काही जास्त खाल्लं नाही. कधीतरी एखाद दिवस खाल्लं मी. 21 दिवसात मला असं वाटतं 1 ते 2दा खाल्लं असेल मी, जास्त दिवस नाही खाल्लं. आणि प्लस मी नाही का जिऱ्याचं पाणी पित होते. जिऱ्याचंच पाणी नाही तर मी नाही का एक पावडर केलं होतं, जिरा प्लस ते काय म्हणतात मेथी दाणे, ओवा आणि बडीशेप, असे 4 प्रकार आहेत ना. हे थोडेसे भाजून तव्यावर नाही का त्याचं पावडर केलं होतं. आणि रोज जेवण झाल्याच्या नंतर नाही का संध्याकाळी त्याचा एक चमचा घेऊन एका ग्लासमध्ये 1 ग्लासभर ते मी संध्याकाळी प्यायचे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर. आणि मग ते पिऊन मी झोपी जायचे. तर आता बरेच जणांचे प्रश्न आहेत की खरंच जिऱ्या पाणी पिल्याने वजन कमी होतं का, तर खरं सांगते मी तुम्हाला, त्यांना वजन काय कमी होत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं जिरा, ओवा, परत मेथी दाणे, बडीशेप हे जे आपण खाल्लं किंवा पिलो ना, तर त्याच्यामुळे ना आपण जे जेवण केलं नाही ते डायजेशन व्हायला खूप मदत करतं पटकन. आणि जोपर्यंत आपलं जेवण व्यवस्थित डायजेशन होत नाही, पचन होत नाही, तोपर्यंत आपलं वजन पण चांगल्या प्रकारे कमी होणार नाही. बऱ्याच जणांचं नाही का सकाळी नाही का पोट वगैरे साफ होत नाही. जोपर्यंत हे सगळं जे आपलं पोट वगैरे साफ होणं हे रूल म्हणजे रुटीन आपली जिरोची टायमिंगची जर होत नसेल ना, तर खरंच तुमचं वजन कमी होऊ शकत नाही. रोजची वेळेची वेळ जर झालं व्यवस्थित सगळं काही, तर नक्कीच आपलं वजन कमी होतं. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो की प्रॉब्लेम असतो जाड माणसाचा की पोट वगैरे लवकर साफ होत नाही रोजची रोज. तर त्याच्यासाठी ही ड्रिंक आहे की आपली जी ही ओव्याची म्हणा किंवा जिरा पाणी म्हणा, तर त्याच्यासाठी ही ड्रिंक आहे. जेवण लवकर पचतं त्यानं आणि नाही का आपलं पोट पण साफ होतं त्याच्यामुळे. तर ही ड्रिंक त्याच्यासाठी पिली जाते. तर त्यानं काय वजन वगैरे कमी होत नाही, पण मदत होते नक्की त्याने. कारण कसं आहे व्यवस्थित आपली पोटाची प्रक्रिया व्यवस्थित सुधारली ना, तर मग नक्कीच आपलं वजन कमी व्हायला हळूहळू सुरुवात होती. आणि नाही का आज सकाळी काय झालं, मी उठले ना, मी किचनपाशी उभा होते आणि दीदी आहे ना आली आणि तिनं मला असं कमरेला धरलं. झोपेतून उठली होती, मग तिचं रोज असतं मला हक करते ती झोपेतून उठायच्यानंतर, दोघांचं पण तसंच असतं. ती आली, मी किचनमध्ये होती, बेडरूममधून आली आणि तिनं माझ्या कमरेला धरून मम्मा केलं. आणि तिने माझ्या कमरेला धरलं ना असं, तर मला म्हणली अगं मम्मा तू कमी झाली आहेस का, कारण नाही का तू कमी झालीस असं वाटते. कारण मी जेव्हा तुला मागं नाही का मी असं हक केलं ना, तर माझ्या हात दोन्ही असे एकत्र येत नव्हते, एकमेकाला खेटत नव्हते, पण आज खेटता येत. ती मला असं म्हणली, मला खूप भारी वाटलं. म्हटलं हा का, मला म्हणली हा मम्मा, म्हणजे ती मनाने तसं म्हणली. तर मला खरंच असं वाटलं की यार खरंच काहीतरी झालं आहे म्हणून. तर तुम्हाला सांगते मी, माझी जी कंबर आहे ना ती सुद्धा नाही का 36 इंचीची होती, तर मी सकाळी चेक केलं 36 इंचीची होती, तर आता नाही का 34ची झाली आहे. तर 2 इंचचा चांगल्या प्रकारे फरक मला कमरेत पण जाणवला आहे. आणि 3 किलोचा आपल्याला वजनामध्ये फरक झाला. मी कालच सांगितलं, मी परवा दिवशी साडी घातली होती, तर मग ते ब्लाऊज मी नोटीस केलं मला ढिलं येत होतं. तर त्याच्यातूनच मला कळायला होतं की हा कुठे ना कुठे आपण बरोबर स्टेपला आहोत आणि बरोबर चाललो आपण बरोबर दिशेने चाललो होतं. तर अशाच प्रकारे मी सगळं काही फॉलो करते ना, जिमला जाते ना, काही नाही. जी माझी रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा. तर चला, जी माझी रुटीन आहे उद्याची तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे की 21 दिवसाचं चॅलेंज तर संपलेलं आहे, पण माझं वजन कमी करण्याचं प्रोसेस जी आहे ती संपलेली नाही आहे. मी तुमच्यासोबत रोज ते शेअर करणार आहे. तर चला, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला सांगा. तर चला, इथेच थांबते. बाय बाय.